तर ही थेट दृश्य देखील आपण पाहतोय। सुप्रिया सुळे या देखील आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आता पोहोचलेल्या आहेत। सुप्रिया सुळे मतदान करतात आहे। बारामतीच्या पोटनिवडणुकीसाठी आज मतदान होतंय। सुनेत्रा पवार यांनी काटेवाडीच्या मतदान केंद्रावर जात मतदानाचा हक्क बजावला। पार्थ पवारांनी सुद्धा मतदान केलं। त्यानंतर सुप्रिया सुळे या मतदान करण्यासाठी दाखल झालेल्या आहेत। बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदानाची प्रक्रिया पार पडते। तर आता खासदार सुप्रिया सुळे या देखील आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी दाखल झालेल्या आहेत। सुप्रिया सुळे यांची ही थेट दृश्य आम्ही तुम्हाला दाखवतोय। बारामतीमधील मतदान केंद्रावर सुप्रिया सुळे दाखल झालेल्या आहेत। पोटनिवडणुकीसाठी त्या मतदान करताय। बारामतीच्या पोटनिवडणुकीसाठी आज मतदानाची प्रक्रिया पार पडते। एकूण 23 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत। एकंदरीत अजितदादांच्या जाण्यानंतर ही निवडणूक भावनिक आहे आणि या सगळ्यापासून आपण पाहिलं सगळ्या कार्यकर्त्यांच्या प्रतिक्रिया या सुद्धा अत्यंत भावनिक अशा प्रतिक्रिया होत्या। सुनेत्रा पवार यांनी सकाळी अजित पवार यांच्या स्मृतींना अभिवादन केलं। स्मृतीस्थळावर जात त्यांनी अभिवादन केल्यानंतर त्या मतदान केंद्रावर पोहोचल्या। मतदान केंद्रावर सुनेत्रा पवार, पार्थ पवार यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला। जय पवार देखील त्या ठिकाणी उपस्थित होते। माध्यमांशी त्यांनी संवाद देखील साधला। बारामतीकर आमच्या सोबतच आहेत अशी भावना देखील सुनेत्रा पवार, पार्थ पवार, जय पवार यांनी व्यक्त केलेली आहे। काटेवाडीच्या मतदान केंद्रावर सुनेत्रा पवारांनी मतदान केल्यानंतर आता त्या रवाना झालेल्या आहेत। तर दुसरीकडे आता सुप्रिया सुळे आपला मतदानाचा हक्क बजावताय। सुप्रिया सुळेंची ही थेट दृश्य देखील आपण पाहतोय। अजित पवारांच्या विमान अपघातानंतर बारामतीसाठी ही पोटनिवडणूक होते।